हाय, हॅलो, नमस्ते. मी सिद्धी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आजचा ब्लॉग मी स्टार्ट केला आहे संध्याकाळपासून आणि आज मी बनवणार आहे पाणीपुरी. तुमच्यासोबत पण मी रेसिपी नक्कीच शेअर करेल, तर हा ब्लॉग नक्की पूर्ण बघा. तर झालं असं, माझी मावशी आली होती भेटायला आणि तिने पाणीपुरीच्या पुऱ्या आणि खूप सारा खाऊ घेऊन आली होती आणि मला खूप दिवसापासून क्रेविंग होत होतं पाणीपुरीसाठीचं. तर मी आज पाणीपुरी बनवायचं ठरवलं. सफेद वाटाणासुद्धा घरात होता, मी सकाळी तो भिजायला टाकला. संध्याकाळपर्यंत तो छान भिजला आणि पाणीपुरीमध्ये हा सफेद वाटाणा चांगला लागतो. तर या वाटाण्याला हळद आणि मीठ टाकून ती 4 ते 5 शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायचं. जास्त पाणी टाकायचं नाही, कारण की याला जास्त पाण्याची गरज नसते. आणि हा वाटाणा शिजेपर्यंत मी बाकीची कामं करून घेते, जसं की पाणीपुरीचं पाणी बनवणं. पाणीपुरीचं पाणी बनवण्यासाठी मी इथे चिंच भिजत ठेवली होती. बरीच मुठभर चिंच भिजत ठेवली होती. तर हे गोड पाणी बनवण्यासाठी दुसरी एक पद्धत आहे, ज्यामध्ये तुम्हाला चिंच आणि गूळ दोन्ही सोबत उकळून घ्यायचं पाण्यामध्ये. ते मऊ होईपर्यंत आणि गूळ वितळेपर्यंत तुम्हाला छान ते उकळून घ्यायचं आणि मग ते गाळून घ्यायचं. आणि जी उरलेली चिंच आहे तिला मिक्सरमध्ये वाटून मग ती परत गाळून घ्यायची, पण ती प्रोसेस खूप लांब होते, म्हणून मी ही सोप्या पद्धतीने करते. तर चिंच भिजती आहे तोपर्यंत मी इथं पाणीपुरीचं तिखट पाणी बनवून घेते. तर मी पुदिना आणि कोथिंबीर छान धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली. 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटासा आल्याचा तुकडा आणि थोडंसं जिरं. हे सगळं मिक्सरला पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं. छान असं बारीक वाटून झालं की हे गाळणीने किंवा मग एका मऊ रुमालाने गाळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता छान अशी बारीक याची पेस्ट झालेली आहे. आणि ही गाळून घेतल्यानंतर यात आपल्याला पाणी टाकून ॲडजस्ट करायचं आहे, कारण की हे पाणी भरपूर तिखट असं होतं. त्यात चवीनुसार आपल्याला काळं मीठ आणि थोडंसं साधं मीठ पण टाकायचं आहे. माझ्याकडे हाजमोला होता, तो सुद्धा मी यात टाकलेला आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल, पण टाकल्याने याची चव खूप छान लागते. आपलं तिखट पाणी बनवून तयार आहे. आता हे साईडला ठेवून देऊयात आणि इथे आपण आंबट गोड पाणी बनवायला घेऊयात. तर इथे आपण भिजवलेली चिंच ती आपण मिक्सरमध्ये टाकायची आहे आणि त्यासोबतच गूळ टाकायचा आहे आणि हे सुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि वाटून झालं की हे जे उरलेलं पाणी आहे, ज्यात आपण चिंच भिजवली होती, ते सुद्धा त्यातच टाकून एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मग याची सुद्धा प्रोसेस तिखट पाण्यासारखीच आहे. हे सुद्धा आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं किंवा मग एखाद्या रुमालामध्ये आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. यात सुद्धा जो पल्प निघेल त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. या पाण्यामध्ये लाल तिखटसुद्धा वापरलं जातं, पण मी टाकलेलं नाही आहे, कारण की शिव खाणार होता आणि त्याच्यासाठी मग ते तिखट झालं असतं. तर मी 2 कांदे छान बारीक असे चॉपरमध्ये चिरून घेतले आहेत आणि इथे पाणी तयार होईपर्यंत आपलं हे वाटाणे सुद्धा छान शिजले आहेत. सध्या मला मिसळ, पाणीपुरी, पावभाजी या सगळ्या गोष्टींची खूप क्रेविंग होते.
आणि या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात पण. हे मनी प्लांटचं झाड जे मी पाण्यात लावलं होतं ते मी आता कुंडीमध्ये लावलेलं आहे आणि ते अगदी टवटवीत दिसतंय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात माझ्या पुढच्या